नमस्कार, मी वर्षा नलवडे आणि आपण पाहत आहात लोकशाही मराठी बातमी. बळीराजाच्या कृषी विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचंच मी स्वागत करते आणि यानंतर काही कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा घेऊया. एपीएमसी फळ बाजारात नुकताच रत्नागिरीतून दाखल झालेल्या 2 आंब्याच्या पेट्या दाखल झाल्या, तर या पेटीला 12 ते 18,000 रुपयांचा दर मिळतोय. येणाऱ्या काळात आंब्याची आवक वाढणार असून ग्राहकांना मुबलक दरात आंबा उपलब्ध होणार असल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आलंय. शेतकऱ्यांचं पांढरं सोनं म्हणून ओळख असलेल्या कपाशीला यंदा अत्यल्प दर मिळत असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर सीसीआय खरेदी केंद्रावरून आतापर्यंत 21,340 क्विंटल कापसाची खरेदी ही सरकारकडून करण्यात आली आहे. मात्र कपाशीला सध्या 6 ते 7 हजारांपर्यंत दर मिळतोय, जे उत्पादन आता खर्चापेक्षा देखील कमी असल्याचं शेतकरी सांगतायत. तर मागील वर्षी 12 ते 15 हजारांचे दर मिळाले होते, त्यामुळे कपाशीचा पेरही वाढला होता. मात्र आता दर कोसळल्यानं शेतकरी संकटात सापडलाय. वाशिमच्या मानोरा तालुक्यात यंदा गहू, हरभरा पिकांबरोबरच इतर पिकांचा देखील शेतकऱ्यांनी पेरा घेतलाय. त्याबरोबरच पोहरादेवी शेतशिवारामध्ये मोहरी, चिया या पिकांना शेतकऱ्यांनी पसंती दिल्याचं बघायला मिळतंय. विजय पाटील यांच्या शेतातील मोहरीचं पीक चांगलंच बहरलंय. लक्ष हे सर्वांचंच वेधून घेतंय, तर या पिकातून चांगलं उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा त्यांना आहे. पुण्यामध्ये या हंगामातील आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे, तर पहिल्या मानाच्या आंब्याच्या पेटीची किंमत ही 21,000 रुपये इतकी आहे. म्हणजेच एका आंब्याची किंमत 440 रुपये एवढी आहे. तर यंदा 1 महिना आधीच आंब्याची पहिली पेटी मार्केटमध्ये दाखल झाली आहे. तर आंब्याला पूरक वातावरण असल्यानं आंबा पेटी दाखल झाली आहे. तर पाऊस भागातील शेतकरी सुनील यांनी मार्केट यार्डमधील व्यापारी किशोर लडकत यांच्या गळावरती यावेळेस रत्नागिरी हापूस आंब्याची पेटी आली आहे. फलटण तालुक्यात नीरा देवघर पाणी योजनेतील कॅनॉलच्या कामाचं भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलंय. यावेळेस महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची देखील उपस्थिती होती. तर नीरा देवघरच्या प्रकल्पामुळे फलटण, सांगोला, माळशिरस, पंढरपूर या भागाला पाणी मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं नीरा देवघर पाणी ही योजना तसेच रेल्वे प्रकल्प आणि फलटण MIDC साठी दिलेली वचनपूर्ती पूर्ण होतीये. खानदेशात तुरीची मळणी जवळपास पूर्ण होत आली आहे. तुरीची लागवड खानदेशात कापसात आंतरपीक म्हणून केली जाते. तसेच काही शेतकऱ्यांचा कल मुख्य पीक म्हणून तूर लागवडीकडे आहे. तर जळगाव जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील नवापूर तसेच नंदुरबार या भागामध्ये अनेक शेतकरी मुख्य पीक म्हणून तुरीची लागवड करतात. तर कापूस, सोयाबीन, उडीद, मूग या आदी पिकांमध्ये आंतरपीक म्हणून देखील तुरीची लागवड केली जाते. अनेक भागात तुरीमध्ये मर रोग आलाय आणि यामध्ये पिकं वाळून देखील नुकसान होत आहे. रुचकर चव आणि औषधी गुणधर्मामुळे नावारूपाला आलेल्या अलिबागच्या पांढऱ्या कांदा काढणीला सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवसातच हा कांदा बाजार विक्रीसाठी उपलब्ध होईल. तर दरवर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याचं पीक लवकर आलंय, त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती समाधान बघायला मिळतंय. स्मरणशक्ती वाढवणारा आणि स्वास्थ्यवर्धक फळ म्हणून पेरू या फळाकडे बघितलं जातं. हिवाळ्याच्या दिवसात उपलब्ध होणारा हा पेरू सध्या मार्केटमध्ये चांगलाच भाव खातोय. ग्रामीण भागात 50 ते 60 रुपये तर शहरी भागात 80 ते 90 रुपये किलो दरानं पेरूची विक्री केली जाते. मात्र प्रत्यक्षात जे शेतकरी हा पेरू पिकवतात त्यांच्याकडून मात्र 15 ते 20 रुपये किलो दरानं हा पेरू खरेदी केला जातो. यामुळे आता शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च देखील निघत नसल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय. आणि यानंतर आता कृषीविषयक सविस्तर बातम्या पाहूयात. धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी विजेच्या अनियमिततेमुळे आता मेटाकुटीला आल्याचं बघायला मिळतोय. खरीप हंगामात पाऊस न झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यातच आता रब्बीच्या पिकांना काही प्रमाणामध्ये उपलब्ध पाणी नाहीये, तर पाणी उपलब्ध असून देखील विजेच्या अनियमिततेमुळे पाणी देता येतच नाहीये. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचं बघायला मिळतंय. तर पाण्याअभावी पिकं उभी असलेल्या शेतात अक्षरशः भेगा पडल्यात. त्यामुळे सरकारने आम्हाला दिवसा वीज पुरवठा करावा, वीज उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यावेळेस शेतकऱ्यांकडून केली जाते. 15 ते 20 दिवस झालं कंटिन्यू संध्याकाळचीच लाईट आहे. त्यामुळे भरपूर त्रास आहे. संध्याकाळी लाईट येते, ती बी व्यवस्थित येत नाही, कमी जास्त पॉवर कमी जास्त. त्यामुळे मोटरी जळाजळी वाढल्यात, पिकाची नुकसान झाली.
विहिरीत पाणी पण द्यायलाही नाही, पिकाची परिस्थिती अवघड आहे. विहिरीत पाणी पण लाईट व्यवस्थित पुरवठा होईना, त्याच्यामुळं पिकं नुकसानीत चाललेली आहेत. धाराशिवमध्ये तुळजाभवानी कृषी प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. या प्रदर्शनात 1.5 कोटींचा गजेंद्र रेडा हा दाखल झालाय. 2 टन वजनाचा गजेंद्र रेडा हा सर्वांचंच लक्ष वेधतोय. रोज 15 लिटर दूध, खुराक आणि सफरचंद असा गजेंद्र रेड्याचा आहार आहे. धाराशिवमध्ये तुळजाभवानी कृषी महोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि या कृषी महोत्सवामध्ये एक रेडा आहे जो सर्वांचं आकर्षण ठरताना पाहायला मिळत आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर तो रेडा आपल्या सोबत आहे आणि हिंद केसरी गजेंद्र रेडा असं याचं नाव आहे. जर पाहिलं तर मंगळसुळी जे की बेळगाव जिल्ह्यात येतं त्या गावातून हा जो रेडा आलेला आहे तो आहे. याचं वजन जर पाहिलं तर तब्बल 2 टन वजन जे आहे त्याचं आहे आणि 1.5 कोटी रुपये याची किंमत सांगितली जाते आहे. याची खास निगा राखली जाते आहे. याचा जर खुराक जर पाहिला तर तब्बल 15 लिटर दूध, त्याच पद्धतीने 4 किलो पेंड, सफरचंद याला खायला दिले जातात. या रेड्याचे मालक आपल्यासोबत आहेत. मला सांगा कशामुळे याची एवढी किंमत आहे, काय नेमकी वैशिष्ट्य आहे? याचं वैशिष्ट्य बघा, ते सिमेंट स्काउट निघलं तर दररोज 1 लाख रुपये कमाई होते त्याचं. त्याला किंमत आहे 1.5 कोटी रुपयाला मागितलेत कंपनीवाले आम्हाला. ते दररोज बघा 15 लिटर दूध आहे त्याला, 1-2-3 किलो सफरचंद आहे, 4 किलो पेंड आहे, आट्टा आहे आणि हिंद केसरी पण पुरस्कार मिळाले आम्हाला. कुठली जात आहे, कुठली ब्रीड आहे नेमकी? हे जात बघा मुरा जात आहे. हिचं आईला आणलं होतं पंजाबकडून, हरियाणा पंजाबकडून, आपल्या घरीच जन्मलं. काय काळजी काय घेता नेमका? काळजी बघा, दररोज आंघोळ घालायला पाहिजे, वॉकिंग करायला पाहिजे, आहे दररोज काळजी तिथं आहे. हो, नक्कीच जर पाहिलं तर याची मोठ्या प्रमाणात काळजी ते घेतात आणि परिणामी जर पाहिलं तर आता तब्बल 1.5 कोटी रुपयांना याला जी आहे ती मागणी येऊन गेलेली आहे आणि हाच रेडा आता या तुळजाभवानी कृषी महोत्सवात कुठंतरी वैशिष्ट्य ठरताना पाहायला मिळत आहेत आणि त्याला पाहण्यासाठी देखील शेतकरी मोठी गर्दी करताना पाहायला मिळतात. ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव. यानंतर बातमी आंबा प्रेमींसाठी आहे. एपीएमसी फळ बाजारात नुकताच रत्नागिरीमधून आंब्याच्या 2 पेट्या दाखल झाल्यात. या पेटीला 12 ते 18 हजार रुपयांचा दर मिळतोय. तर येणाऱ्या काळात आंब्याची आवक वाढणार असून ग्राहकांना मुबलक दरात आंबा उपलब्ध होणार असल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगितलं जात आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. रुचकर चव आणि औषधी गुणधर्मामुळे नावारूपाला आलेल्या अलिबागच्या पांढऱ्या कांद्याच्या काढणीला सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवसातच हा कांदा बाजारासाठी विक्रीत उपलब्ध होईल. तर दरवर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याचं पीक लवकर आलंय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती कुठेतरी समाधानाचं वातावरण बघायला मिळत आहे. कांद्यातनं जवळजवळ 4 महिने कांद्यातनं महिलांना किंवा पुरुष मंडळी जी काम करणारी असेल त्यांना 3 ते 4 महिने सतत रोजगार मिळतो. म्हणजे जे तुमचं एक बचत गट काम नाही करत एवढा सफेद कांद्याच्या माध्यमातून रोजगार मिळतो महिलांना आणि पुरुषांना पण. एकदम चांगली आर्थिक उलाढाल या 15-20 गावामध्ये जे कांदा उत्पादक गाव आहेत यांच्यात यामार्फत होऊ शकते. यावर्षी कांद्याचं उत्पन्न वाढणार आहे कारण हवामान पोषक आहे. त्यामुळे कांदा वाढणार यामध्ये प्रश्नच नाही. व्यापारी आमच्या महाराष्ट्रात कांदा जातो, महाराष्ट्राच्या बाहेर पण जातो आणि कांद्याला हे मार्केटसाठी आम्हाला मार्केटला जावं लागत नाही. व्यापारी आमच्या दारात येतात आणि परत आमचे स्थानिक लोक रोडला बसून दुकाने थाटतात ना, तिथे कांद्याची विक्री होते. भौगोलिक मानांकन रजिस्ट्री चेन्नई यांच्यामार्फत अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन प्राप्त झालेलं आहे. यासाठी कृषी विभाग व विद्यापीठाचं योगदान महत्त्वाचं आहे. सदरच्या मानांकनामुळे अलिबागच्या पांढऱ्या कांद्याची ग्राहकांमध्ये मागणी वाढलेली आहे. तसेच शेतकऱ्यांना मानांकनामुळे अधिकचा भाव भेटेल अशी अपेक्षा आहे. बातमी आता धुळ्यामधून आहे. स्मरणशक्ती वाढवणारा आणि स्वास्थ्यवर्धक फळ म्हणून पेरू या फळाकडे बघितलं जातं. हिवाळ्याच्या दिवसात उपलब्ध होणारा हा पेरू सध्या मार्केटमध्ये चांगलाच भाव खातोय. ग्रामीण भागात 50 ते 60 रुपये तर शहरी भागात 80 ते 90 रुपये किलो दरानं पेरूची विक्री केली जाते. मात्र प्रत्यक्षात जे शेतकरी हा पेरू पिकवतात त्यांच्याकडून मात्र 15 ते 20 रुपये प्रति किलो दरानं हा पेरू खरेदी केला जातोय. यामुळे आता या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नसल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय. आपण या ठिकाणी पेरूची बाग बघतोय.
ही व्हरायटी आहे लखनौ 49. गेले लागवड आता या 8 वर्ष होऊन गेलेले आहेत. सतत 8 वर्षापासून आपण त्याचं उत्पन्न घेत येतोय. पण गेले या कोविड नंतर त्याचे मार्केटचे रेट खूप डाऊन झाले. मार्केटमध्ये विक्रीला माल नेत असतो तर त्यावेळेस त्याची जी किंमत आम्हाला भेटायला पाहिजे तो रेट आम्हाला भेटत नाही. आणि तोच माल आम्ही जर किरकोळ विक्रीत गेलो तर 40-50 रुपये किलोने आम्हाला तो दिला जातो. पण आमच्याकडनं तो 10 रुपये किलोने देखील घेतला जात नाही. असेच आम्ही दरवर्षी वाट बघतोय. पण ऐन सीझनमध्ये बातमींमध्ये न्यूज येत असते की कोविड अजून परत आला आणि त्याच्यामुळे मार्केटमध्ये आमच्या भावाचा रेट हा पडत असतो. दरवर्षी आम्हाला त्याच्यामध्ये तो लॉस सहन करावा लागतो. यानंतर अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील शेतकरी परदेशी शैक्षणिक दौरा 2007 सालीपासून बंद होता. तो आता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा सुरू केला. मात्र यामध्ये वयोमर्यादा 62 ठेवली असून ती मर्यादा 70 वयाची करावी अशी मागणी आता मुळशीमध्ये करण्यात आली आहे. मुळशी तालुका शेतकरी संघाकडून ही मागणी करण्यात आली आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या परदेश दौऱ्यासाठी 10 कोटी रुपये मंजूर करू असं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं होतं. दरम्यान शासनाने काल फक्त 1,40,00,000 रुपये मंजूर केले. त्याच्यामध्ये 120 शेतकरी आणि 20 अधिकारी यांना परदेश दौऱ्यात नेण्यात येणार आहे. प्रत्यक्षात राज्याचा जर हिशोब धरला तर प्रत्येक तालुक्याला 10 लाख रुपये मिळाले पाहिजे. तालुक्यातले प्रगतशील शेतकऱ्यांना नेण्यात आलं पाहिजे. पण शासन हे फक्त शेतकऱ्यांचं तोंड पुसण्याचं काम करतं आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठी परदेशी जाता येईल याच्यावरती शासनाने प्रयत्न करावा अशी आमची शेतकरी संघाची मागणी आहे. त्यासाठी आज तहसील कार्यालयामध्ये आम्ही शेतकरी संघाच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे. शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील यांनी रामासंदर्भात एक वादग्रस्त विधान केलंय. याच विधानानंतर राज्यभरात संमिश्र अशा प्रतिक्रिया उमटू लागल्यात. राजू शेट्टी यांनी देखील रघुनाथ दादा पाटील यांना सल्ला दिलाय. राम हा सध्या सेन्सिटिव्ह विषय झालेला आहे. रघुनाथ दादा हे शेतकऱ्याचे नेते आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलावं असं म्हणत रघुनाथ दादा पाटील यांना आता राजू शेट्टी यांनी टोला लगावलाय. तर रघुनाथ दादा पाटील यांनी राम हा बहुजनांचा नाही, सोबतच आजवर घडणारे मॉब लिंचिंगचा पहिला प्रकार हा रामाने केला होता असं वादग्रस्त विधान सांगलीमध्ये केलं होतं. त्यावरतीच बोलताना राजू शेट्टी यांनी रघुनाथ दादा पाटील यांना कानपिचक्या दिल्यात. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निर्णय हा 2 वर्षापूर्वीच झालेला आहे. कुठल्याही आघाडीशी संबंध ठेवायचे नाही. कारण शेतकरी प्रश्नावर सगळ्यांनीच वेगळी भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांचा तोटा होईल अशा प्रकारची धोरणं सगळ्यांची राहिली आहेत. त्यामुळं आता आम्हाला चळवळीच्या पलीकडे कुणाबरोबर संबंध ठेवायचे नाही. म्हणून कोणाचं कसलंही काही प्रस्ताव आला तरी सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये फारसं स्वारस्य नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी राज्य आणि केंद्राची जबाबदारी महत्त्वाची असल्याचं म्हटलं आहे. तसेच शेतीचे अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची जादा जबाबदारी ही राज्य सरकारची असल्याचंही शरद पवार म्हणतात. मात्र त्यापेक्षाही जास्त केंद्र सरकारची जबाबदारी असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय. तर केंद्रात कृषी मंत्री असताना कांद्याच्या किमती ढासळल्या असताना त्यावेळेस विरोधकांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून माझा निषेध केला होता, हेही त्यांनी यावेळेस सांगितलं आहे. पाहुयात शरद पवार यांनी नेमकं काय म्हटलंय. कोणतं बियाणं चांगलं कोणतं नकली त्या संबंधीचे प्रश्न आहेत. कष्ट केल्याच्या नंतर गुंतवणूक केल्याच्या नंतर त्याला मिळणारी किंमत ही योग्य आहे का शेतीचा धंदा 8 वर्षाचा होतो आहे हा प्रश्न आहे. आणि ते खरं आहे की हे सगळे अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नातून सोडवणूक करणं हेच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना मदत करण्यासारखं आहे. याच्यामध्ये ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांची जबाबदारी अधिक आणि विशेषतः केंद्र सरकारची जबाबदारी अधिक असते. बातमी आता जळगावमधून आहे. जामनेर या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं दूध उत्पादक शेतकरी
तसेच सहकारी आणि खासगी दूध डेअरी यांची बैठक घेण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याबाबत पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं ही बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीमध्ये पशुसंवर्धन खात्याच्या वतीनं शेतकऱ्यांच्या दुधाला देण्यात येणाऱ्या अनुदानाबाबत पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर श्यामकांत पाटील यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे. तसेच याबाबत शेतकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन देखील केलंय. या योजनेसाठी शेतकऱ्यांनी करून लाभ घ्यावा असं आवाहन देखील त्यांनी केलंय. तर पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं हे आवाहन करण्यात आलंय. शासन निर्णयानुसार त्याला प्रति लिटर 5 म्हणजे गाईच्या दुधासाठी प्रत्येक लिटरसाठी 5 रुपयाचं अनुदान त्या शेतकऱ्याच्या खात्यात जाणार. माझं शेतकऱ्यांना या बैठकीच्या अनुषंगाने आव्हान असणार आहे की ज्या गाई दूध जमा करत आहेत त्यांचं 100% गाईंचं टॅगिंग करून घ्यावं, कारण की टॅगिंग असल्याशिवाय अनुदान मिळणार नाही. तर त्या दृष्टीने आपण सगळ्यांना शेतकऱ्यांना आवाहन करतो की व त्यांनी त्यांचं गाईंचं 100% टॅगिंग करून भारत पशुधन यावरती त्याचं नोंदणी करावी, जेणेकरून त्या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती शासनाला लाभ देणे शक्य होणार आहे. आणि यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. मात्र कृषीविषयक बातम्यांसह इतरही बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा फक्त लोकशाही मराठी. इथे लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक छेदन केलं तीही प्राचीन जागा आहे. शूर्पणखा ठरली रामायणाचं कारण, जिथून झालं सीतेचं हरण. याला पाप नाशिनी तीर्थ म्हणतात. कुठे सोडले जटायून प्राण, पाण्यासाठी रामानं कुठं मारला बाण. पहा प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या मराठी मुलखातल्या रामाच्या पाऊल खुणा. पहा दिवसभर लोकशाही मराठीवर. लोकशाही चॅनलला योगायोगाने नावच इतकं सुंदर मिळालेलं आहे. लोकशाही चॅनल म्हणजे खरं म्हणजे माझं आवडतं चॅनल आहे. पण जनतेचे प्रश्न बेधडक मांडणारं हे लोकशाही चॅनल आहे. नव्या पिढीला नवी शिकवण देणारे लोकशाही चॅनल हे जनतेच्या मनातलं चॅनल हो. चॅनलचं काम माणसाला जोडणार आहे. लोकशाहीने आत्तापर्यंत घेतलेली भरारी ती खूप उंचीची आहे असं मला वाटतं. लोक घाबरतात आजकाल. मला वाटतं की ह्या चॅनलमधले सगळेच छातीचा कोट करून पत्रकारिता करतायत. जे नाव या चॅनलचं आहे ते नाव व्यवस्थित ते टिकवतील. महाराष्ट्राच्या मनातलं नंबर 1 चॅनल लोकशाही मराठी. लोकशाही मराठी आपली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.